नुकतीच एक बातमी ऐकली. गुजरातमधील एका आईवडिलांनी मुलीचं व्यसन सोडवण्यासाठी चक्क 4 बाउन्सर ठेवलेत. मुलगी फोनला इतकी अडिक्ट झाली की मोबाईल काढून घेतल्यावर ती हिंसक होऊ लागली. म्हणून आईवडिलांना हे करावं लागलं. महिन्याकाठी ते यासाठी 65,000 रुपये मोजतात. तुमच्या घरातही काहीसं असंच सुरू असेल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. मुलं डिजिटल ॲडिक्ट झाली आहेत का याची तपासणी करून घेण्याची गरज आहे. पण मग ही तपासणी कुठे करायची, कोण करणार आणि मोबाईलच्या व्यसनातून बाहेर कसं पडायचं, हे सगळंच आज आपण सविस्तर समजावून घेणार आहोत. पुण्याच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील उपसंचालिका आणि क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉक्टर सोनाली काळे मॅडम यांच्याकडून. मॅडम नमस्कार. तुम्ही म्हणाल हेल्थ विथ सकाळ या सिरीजमध्ये डिजिटल मोबाईलचं व्यसन किंवा डिजिटलचं व्यसन हा मुद्दा कुठून आला, तर हेच आज आपण समजून घेणार आहोत की या सगळ्याचा डिजिटल व्यसनाचा आरोग्याशी कसा संबंध आहे. मॅडम, मी पालकांनी काय करायला हवं, मुलांना कसं व्यसन लागतं, या सगळ्या प्रश्नांमध्ये आज पडणार नाही आहे. मी तुम्हाला थेटच प्रश्न विचारते की मुक्तांगणमध्ये मोबाईलचं व्यसन असलेली मुलं दाखल होतात का? आता भरपूर आहेत. ओके. म्हणजे आता बऱ्याच प्रमाणात लोकांना हा ॲक्सेप्टन्स आहे की मोबाईलचं व्यसन लागू शकतं किंवा स्क्रीनचं व्यसन लागू शकतं. पण ना मुक्तांगणमध्ये सगळ्यात पहिली चौकशी जी झाली होती ती जवळजवळ एक 8-10 वर्षांपूर्वी, की जेव्हा आपल्याला कम्प्युटर आपण नवीन वापरायला सुरुवात केली होती. तर तेव्हा एक पालक त्यांच्या मुलाला घेऊन आले होते आणि त्यांचं म्हणणं होतं की त्याला कम्प्युटरचं व्यसन आहे किंवा कम्प्युटरवर गेम खेळण्याचं व्यसन आहे. तर आम्हीसुद्धा त्याला तेव्हा असा प्रश्न केला होता की हे व्यसन कसं असू शकतं? आपण सगळेच जण कम्प्युटर वापरतो. सो व्यसन कसं काय? तर त्यांनी जी लक्षणं आम्हाला सांगितली की 10-10, 12-12 तास तो कम्प्युटरवर असतो. मग त्याला खायची प्यायची सुद्धा शुद्ध नसते, त्याला हाक मारलेली पण कळत नाही, तो रूममध्येच बसलेला असतो. सो ही सगळी ना लक्षणं जी आहेत, ही एखादं आपल्याला अंमली पदार्थाचं जरी व्यसन असेल तरी ही लक्षणं दिसून येतात. मग तो अभ्यास करायचा नाही, शाळेत जायचा नाही, जेवायचा नाही. सो ही सगळी नॉर्मल व्यसन लागल्यानंतरची लक्षणं आहेत. तेव्हा आम्ही त्यांना काय करायचं हे सांगितलं होतं, पण अर्थात आम्ही त्याला ॲडमिट केलं नव्हतं. पण हे व्यसन जास्त कोविडपासून दिसायला लागलं. ओके. कोविडमध्ये जेव्हा सगळं ऑनलाईन झालं आणि अगदी लहान मुलांपासून सगळ्यांकडे स्क्रीन आली हातात कुठच्याही गोष्टीसाठी, आणि तेव्हा ती अनअवॉइडेबल होती, त्यामुळे आपण काही करू शकत नव्हतो. सो कोविडपासून आमच्याकडे चौकशी व्हायला लागली की असं असं आहे, आम्हाला व्यसन लागलं आहे असं नाही, पण आम्ही खूप जास्त वापरतोय त्यामुळे आमची बाकीची कामं होत नाहीत किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये लक्ष लागत नाही. तेव्हा आपण सुरुवातीला OPD बेसिसवर, म्हणजे कोविडमध्ये तर आम्ही मी तर म्हणते हा जोक आहे ॲक्च्युली, की इंटरनेटचं व्यसन लागलं आहे आणि इंटरनेटवरच काउन्सिलिंग केलं आहे आणि लोकं बरी झाली आहेत. कोविडमध्ये अगदी तेही आम्ही केलं. आणि तेव्हा सुद्धा म्हणजे अगदी 15-16 वर्षाच्या मुलांपासून मला आठवतंय मी का 80 वर्षाच्या आजोबांना पण काउन्सिलिंग केलं होतं. ओके. पण त्याच्यासाठी ना कुठेतरी मलाही माहिती असतं की मला प्रॉब्लेम आहे आणि मला मदत घ्यायची आहे. त्याच्यामुळे ते तिथून सुरू झालं आणि आता गेल्या 6 वर्षामध्ये तर त्याचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलं आहे. पण मग मला असं म्हणायचं की ती पहिली केस होती जेव्हा तुमच्याकडे हा मुलगा आला होता. पण आता तुम्हाला हे रोजचं झालं असेल आणि ही लक्षणं पण रोजची झाली असेल, असं काही झालंय का? आहे ना, कारण आता आपण कसं करतो, मुक्तांगणला दर बुधवारी आपल्याकडे ॲडमिशन्स असतात. सो दर बुधवारी आपण साधारण 25 ते 30 जे व्यसन लागलेली लोक आहेत, मग ते अंमली पदार्थांचं असेल किंवा डिजिटल असेल, त्यांना आपण ॲडमिट करून घेतो एका महिन्यासाठी. पूर्वी अगदी म्हणजे कोविडनंतर आठवड्याला किंवा 15 दिवसातनं एखादा पेशंट यायचा. आता आमच्याकडे दर बुधवारी एक 10 ते 12% पेशंट्स असे असतात, म्हणजे 25 ते 30 पैकी 2 ते 3 पेशंट असे असतात की ज्यांना फक्त मोबाईलचं, म्हणजे फक्त स्क्रीनचं व्यसन आहे, बाकी कोणतंही व्यसन नाही. म्हणजे त्या लेवलची ती आता इंटेन्सिटी झालेली आहे व्यसनाची. ही मुलं जेव्हा येतात त्यांना लक्षणं कशी असतात आत्ताच्या, आणि म्हणजे आधी पहिलं मूल जे आलं होतं त्याची लेवल तेवढीच होती आत्ता आहे की त्याची लेवल आणखीन वाढली आहे? तेव्हा कसं होतं ना, खूप बेसिक गेम्स होते, म्हणजे अगदी पत्त्याचा गेम असेल किंवा अजून काय साधे गेम्स होते, त्याचं व्यसन असायचं. आता आपण जर बघितलं तर मोबाईलमध्ये किंवा स्क्रीनवरती इतक्या साऱ्या गोष्टी आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्या गोष्टी आपल्यासमोर येत असतात. मग ते गेमिंग असेल, ऑनलाईन शॉपिंग असेल, चॅटिंग असेल, पोर्नोग्राफी असेल, किंवा इवन आता रिसेंटलीमध्ये 2 पेशंट आमच्याकडे असे येऊन गेले की ज्यांना स्टॉक मार्केटिंगचं व्यसन आहे.
मग आता स्टॉक मार्केटिंग किंवा ट्रेडिंग हे ॲक्च्युली प्रोफेशन आहे, कितीतरी लोक हे करतात, पण त्याचंही व्यसन होऊ शकतं हे आम्हाला सुद्धा नव्याने कळतंय. त्याच्यामुळे गेल्या 6 वर्षामध्ये आम्ही सुद्धा खूप वेगवेगळ्या पद्धतीने कसं पेशंटशी डील करायचं, कसं त्यांना समजावून सांगायचं आणि कसं त्यांना त्यातनं बाहेर काढायला मदत करायची. सो तेव्हाची जी लक्षणं होती ही फक्त अभ्यास करत नाही, शाळेत जात नाही, जेवत नाही, इथपर्यंत मर्यादित होती. पण आता गॅम्बलिंग आलं, गेमिंग आलं, त्याच्यामुळे मग पैसे लावून खेळणं, मग मोठे ह्यूज लॉसेस, म्हणजे 10 आणि 15 आणि 20 वर्षांची मुलं साधारण 15 लाख 20 लाख रुपये लॉस झाला आहे, गेमिंगमध्ये हरलेले आहेत अशा ह्यानी. मग ॲग्रेसिव्ह होणं, की मला जर मोबाईल नाही मिळाला किंवा मला हवं त्यावेळेला खेळायला नाही मिळालं तर मुलं ॲग्रेसिव्ह होतात. म्हणजे आईवडिलांवरती सुद्धा अटॅक म्हणजे नॉट विथ द वेपन, पण भांडणं करणं, आरडाओरडी करणं किंवा हात उचलणं फॉर दॅट मॅटर, इतकं सुद्धा आपल्याला दिसून येतं. ह्यात एज ग्रुप काय असतो, म्हणजे लहान अगदी मुलं आहेत की कसा, म्हणजे कसा एज ग्रुप कसा आहे? तुम्ही सर्वे जर वेगवेगळे वाचलेत ना तर वयवर्ष 3 आणि 4 बापरे. इथपासनं हे ॲडिक्शन आहे. कारण म्हणजे आईवडील पण सांगतात बघा की TV बघितल्याशिवाय किंवा स्क्रीन बघितल्याशिवाय जेवतच नाही. हे आता काय हल्ली ते खूप व्हिडिओ पण व्हायरल होतात की मुलं मोबाईल काढून घेतल्यानंतर टीव्ही फोडतायत किंवा राईट. काहीतरी हिंसक त्याच्यामुळे ते पद्धतीने 3-4 वर्षापासून सुरू होतं. हां. तर ते आता आपण म्हणत नाही की हे ॲडिक्शन आहे म्हणून, पण तिथून ते सुरुवात होते आणि त्याला वयोमर्यादा काहीच नाही. मी म्हटलं तसं कोविडमध्ये मी 80 वर्षाच्या आजोबांना सुद्धा काउन्सिलिंग केलं. सो मुक्तांगणमध्ये काय असतं, आपण ॲडमिशन घेताना 18 वर्षाच्या पुढचे, त्यामुळे त्याच्यापेक्षा छोट्या मुलांना ॲडमिट नाही करता येत आपल्याला. मग त्यांना आपण OPD बेसिसवरती काउन्सिलिंग करतो. पण एखाद्या शाळेने रेफर केलं किंवा पेरेंटल कन्सेंट असेल तर आपण साधारण 16च्या पुढचे घेतो, पण 16च्या खालचे तर नक्कीच नाही, कारण मग तिथे बाकीच्या पण गोष्टी त्यांना अजून कळायला लागतात ना. त्याच्यामुळे आपण 16च्या वरची मुलं ॲडमिट करून घेतो आणि त्यांना ट्रीटमेंट देतो. अच्छा, असं काही डायव्हर्सिफिकेशन आहे का, म्हणजे 3 ते 7 वर्षापर्यंत ही लक्षणं दिसतात, 7च्या पुढं अशी आहेत, तर का हे सरसकट आहे? आता तुम्ही 80 वर्षांच्या आजोबांचं उदाहरण दिलं, तर त्यांना कशा प्रकारची लक्षणं होती? तो अवेअरनेस होता. मग त्यांना सगळं करत होते ते आजोबा, म्हणजे काही त्यांचं दिवसाचं रुटीन कुठेही बिनसत नव्हतं. पण त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की मी रात्री सगळं करून 8 वाजता कम्प्युटर समोर बसतो, म्हणजे मोबाईल पण नाही, कम्प्युटर, लॅपटॉप समोर बसतो, तो मी पहाटे 3-3:30 पर्यंत लॅपटॉपवर असतो. सो माझी झोप बिनसते. मग पुढचा दिवस माझा तितकासा चांगला जात नाही. हा त्यांना अवेअरनेस असल्यामुळे त्यांनी स्वतःहून काउन्सिलिंग घेतलं. पण त्या एजला अवेअरनेस असणं खूप गरजेचं असतं. म्हणजे आत्ता जर बघितलं ना तर म्हणजे पूर्वी हे सगळं ऐकलं की असं व्हायचं की हे किती गंभीर आहे, पण आता असं या सगळ्या गोष्टी ऐकल्या की असं वाटतं की हे किती नॉर्मल आहे, हल्ली सगळेच असं करतात. एक्झॅक्टली. आणि त्याच्यामुळे तो एक्सेप्टन्सच नाहीये की ह्याचं मला व्यसन लागू शकतं. मुलांचं जेव्हा एका ठराविक मर्यादेच्या पलीकडे जातं तेव्हा पालक जागे होतात आणि म्हणतात की नाही आता ह्याच्यावर काहीतरी करायला पाहिजे, पण तोपर्यंत मुलं खूप पुढे गेलेली असतात. लक्षणं म्हणाल तर वयोमानाप्रमाणे लक्षणं बदलत जातात का? थोडीफार जातात, कारण मुलांच्या डेव्हलपमेंटल एजप्रमाणे त्यांची मॅच्युरिटी किंवा त्यांची ग्रोथ ही वेगवेगळ्या पद्धतीने होत असते. त्याच्यामुळे 3 ते 7 वयोगटातली मुलं खूप ॲग्रेसिव्ह होत नाहीत. चिडचिड करतात, आदळापट करतात, रडरड करतात, आरडाओरडी करतात आणि शांत होतात. पण जसजसे ते मोठे व्हायला लागतात, 10 वर्षाच्या पुढची मुलं, ही मुलं ॲग्रेसिव्ह होऊ शकतात. ही मुलं टीनएजमध्ये असतात. सो त्यांचे हार्मोन्स चेंज होत असतात, त्यांची डेव्हलपमेंट वेगळ्या प्रकारे होत असते. आणि या वयामध्ये ना मुलांना मित्र किंवा त्यांचा एक फ्रेंड सर्कल हे खूप जास्त महत्त्वाचं असतं आईवडिलांपेक्षा. त्यामुळे ते कुठच्या सर्कलमध्ये मिक्स होत आहेत, कशा पद्धतीने त्यांचे मित्र आहेत, हे ओपन कम्युनिकेशन घरी पालकांबरोबर असणं खूप गरजेचं आहे. आत्ता जे पॅटर्न तुम्ही बघताय त्यामध्ये गेम का सोशल मीडिया, म्हणजे काय जास्त प्रमाणात होतंय असं वाटतं? आणि काही एखादी एक्स्ट्रीम केस अशी सांगू शकता का की हे इतकं तुम्हाला शॉक बसला की हे इतक्या मोठ्या प्रमाणात असं होतंय? असं गेमिंग आणि गॅम्बलिंग हा खूप मोठा भाग आहे. म्हणजे आता खरं सरकारने हे केलंय की पैसे लावून तुम्ही गेम्स खेळायचे नाहीत म्हणून. सो आता आम्ही एक्सपेक्ट करतोय की ते थोडं कमी होईल, म्हणजे निदान फायनान्शियल लॉसेस तरी कमी होतील. पण मुक्तांगणमध्ये जेव्हा कोविडनंतर पहिला पेशंट आम्ही ॲडमिट केला, जो खूप हुशार मुलगा, म्हणजे तो कॉलेज सगळं छान चाललं होतं, 10वी-12वीपर्यंत खूप चांगले मार्क, आईवडील खूप गरीब, म्हणजे आई घरकाम करायची आणि वडील
कुठेतरी कंपनीमध्ये काम करायचे, वर्कर टाईप काम होतं त्यांचं. सो ह्या मुलांनी गेम्सवरती जवळजवळ 60 लाख रुपये खर्च केले होते. बापरे. मग एवढे ज्याच्या पैसे कुठून आले? हां, सो एवढे पैसे आले कुठून? हम्म. हा मुलगा इतका हुशार होता की त्याला माहिती होतं आपण आपल्या इनोसंट फेसनी लोकांना मॅनिप्युलेट करू शकतो. बापरे. त्याच्यामुळे ते पैसे घेणं, त्याच्यावर खेळणं, हे सगळं तो करू शकत होता आणि त्यांनी ते केलं. पण जेव्हा त्याच्या हे लक्षात आलं की आता आपण कुठेच जात नाही आहोत, तेव्हा त्यांनी अर्थात आईवडीलच घेऊन आले आणि त्यांनी ती 3 वर्ष ट्रीटमेंट घेतली. त्यांनी त्याचं शिक्षण कंप्लीट केलं, तो जॉबला लागला आणि आता तो व्यवस्थित आहे. सो तो अवेअरनेस असणं आणि एफर्ट घ्यायची तयारी असणं, ह्या 2 गोष्टी जर असतील ना, तर आपण व्यसनातनं बाहेर पडू शकतो. पण बाहेर म्हणजे आता तो व्यसनमुक्त झाला, आता त्याला परत कधी व्यसन लागणार नाही, असं होत नाही. कारण आपण म्हणतो व्यसन हा आजार आहे. बरोबर. सो मला एकदा लहानपणी कधीतरी ताप आला, आता ताप येणार नाही, असं होणार होत नाही ना. नाही. सो मला काळजी घेत राहणं गरजेचं आहे. बरोबर. त्याच्यामुळे आणि अशी परिस्थिती आहे ना, की जेव्हा अंमली पदार्थाचं व्यसन असतं, आपण म्हणतो पूर्णपणे थांबवा, अजिबात घ्यायचं नाही. कारण ते न घेतल्याने तुम्हाला हार्मफुल काही नाही आहे, रादर तुम्हाला उपयोग आहे. हम्म. पण आज तुम्ही कोणाला हे सांगू शकत नाही ना, की लॅपटॉप वापरू नका, मोबाईल पर्यायच वापरू नका. नाहीये. ती नेसेसिटी आहे. हो. सो ते वापरायचं कसं, त्याचा मॉडरेट यूज कसा करायचा आणि स्वतःवर लक्ष कसं ठेवायचं, ह्या गोष्टी आपण काउन्सिलिंगमधनं त्यांना देत असतो. मॅम, तुमचा एक व्हिडिओ व्हायरल होत होता, त्यात तुम्ही डिजिटल ॲडिक्शन टेस्टबद्दल बोललात. तर ही टेस्ट काय आहे आणि ती घरच्या घरी आपल्याला करता येणं शक्य आहे का? आपण ना असं म्हणतोय की हे व्यसन किंवा स्क्रीनचं व्यसन हे आत्ता आलं आहे. आपण हे आत्ता बघतोय. खरं तर ह्याची सुरुवात काहीतरी 1990-92 साली ऑलरेडी झालेली होती, परदेशांमध्ये जी आपल्याकडे नव्हती, ती परदेशामध्ये होती. सो परदेशामधल्या एक किम्बर्ली यंग म्हणून सायकोलॉजिस्ट होत्या, ज्यांच्या मैत्रिणीचा नवरा या ॲडिक्शनमध्ये अडकलेला होता. ओके. त्यावेळेला एक AOL म्हणून आता आपल्याकडे सगळे वेगवेगळे चॅटिंग प्लॅटफॉर्म्स आहेत. सो तेव्हा ते एक AOL म्हणून अमेरिकेचं चॅटिंग प्लॅटफॉर्म होता. सो त्याच्यावर तो रेग्युलरली चॅटिंग करत राहायचा. म्हणून मग त्यांनी या विषयावर अजून थोडं वाचन, थोडा अभ्यास, थोडा रिसर्च असं करायला सुरुवात केली. त्यांचे खूप सारे पॉडकास्ट आणि असं हे आहेत, म्हणजे ऑनलाईन बघताच येतील. सो त्यांनी एक टेस्ट डिझाईन केली जी स्टँडर्डाइज्ड आहे आणि जी इंटरनेटवर फ्री मिळते. ओके. सो त्या टेस्टचं नाव आहे इंटरनेट ॲडिक्शन टेस्ट, IAT असा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. एक 20 प्रश्न आहेत, 20 प्रश्नांची टेस्ट आहे फक्त ती, आणि त्याला 1, 2, 3, 4, 5 असं रेटिंग आहे. पण जेव्हा तुम्ही अशी टेस्ट घेता ना, तेव्हा तुम्ही स्वतःशी खूप ऑनेस्ट असायला पाहिजे, बरोबर. तर त्या टेस्टचा तुम्हाला उपयोग होणार आहे. त्याच्यामुळे ती टेस्ट घेतली तर त्याचं त्यांनी स्कोरिंग पण दिलं आहे की कुठच्या रेंजमध्ये तुम्ही असाल तर तुम्ही माइल्ड युजर आहात, कुठच्या रेंजमध्ये असाल तर मॉडरेट आहात, कुठे सिव्हिअरिटीकडे जात आहे. सो तुम्ही जेव्हा तुमच्या लक्षात येतं की आपण मॉडरेट यूजवर आलो आहे, त्याच वेळेला आपल्या त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. म्हणजे मग आपण ऑब्सेशनकडे जात नाही किंवा आपण ॲडिक्शनकडे जात नाही. आणि माझ्या मते प्रत्येकाने ही टेस्ट दर 3 महिन्यांनी घ्यायला हरकत नाही. बट ॲज आय सेड, खूप ऑनेस्टली, खूप प्रामाणिकपणे, तर त्याचा आपल्याला उपयोग होणार. दर 3 महिन्यांनी करायला दर हवी. 3 महिन्यांनी करायची. फ्री टेस्ट आहे, तुम्हाला काही कुठे जाऊन करायची नाहीये. नाही, कारण आपला बसल्या. पॅटर्न सतत बदलत असतो, आपल्या कामाचं स्वरूप बदलत असतं, त्यामुळे ती सतत ती करणं गरजेची पण आहे, गरजेचं ती आहे. म्हणजे मी एकदा गरजेची. केली आणि नंतर मी केलीच नाही, तर असं नको व्हायला. असं नको व्हायला. राईट. तर आता मला फक्त असं विचारायचं आहे की आता जवळपास ही जर टेस्ट केली तर मला असं वाटतं की आपण सगळेच ॲडिक्टेड असू. पण तरीही आता समजा कळालं आहे मला की माझं मूल ॲडिक्टेड आहे, तर मग अशा वेळी उपाय म्हणून काय करणं अपेक्षित आहे? म्हणजे कुठून सुरुवात करायला हवी मी, की हे आता बंद करायचं आहे? मी सडनली तर बंद करणं तसं शक्य नसतं, तर मग कुठून सुरुवात करायला हवी? बंद करणं शक्यच नाही आहे. जसं मी मगाशी म्हणलं की आता आपल्याला स्क्रीन किंवा मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, टॅब्स असतील, हे सगळं नेसेसिटी आहे. कारण आज मुलांना सुद्धा काही नवीन माहिती हवी असेल तर त्यातनं ते मिळणारच आहे आणि चांगल्या गोष्टी आहेतच तिकडे. सो बंद करण्यापेक्षा ते वापरायचं कसं, कशासाठी, कधी, किती वेळ, केव्हा, हे जर का आपल्याला स्पेसिफिकली मुलांच्या बाबतीमध्ये कारण माझ्या मते मुलं ना आपलं बघून अनुकरण करत असतात. त्यामुळे घरामध्ये वातावरण काय आहे, घरामध्ये कोण किती मोबाईल वापरतं, म्हणजे मुलं सांगतात हे आम्हाला काउन्सिलिंगमध्ये की आईवडील सांगतात मोबाईल वापरायचा नाही, आम्हाला खाली खेळायला जा सांगतात आणि स्वतः व्हॉट्सॲपवरती असतात.
सो हे मुलं खूप बारीक निरीक्षण करत असतात. हो. त्याच्यामुळे आपण घरात मुलांना वातावरण काय देतोय ना, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे पूर्वी आपल्याकडे संध्याकाळ झाली की दिवा लावायचा, शुभंकरोती म्हणायचं. हे जे सगळं आहे ना, हल्ली बऱ्याच वेळेला पालक म्हणतात आम्ही देवावर विश्वास ठेवत नाही म्हणून आम्ही हे करत नाही. पण हे देवासाठी किंवा देवावर विश्वास आहे म्हणून नाही, तर तुमच्या मुलाला एका जागी बसायची सवय लागते, कॉन्सन्ट्रेशन वाढतं. एखादी गोष्ट एका ठिकाणी बसून करणं, ती जी बैठक तयार होणं म्हणतो आपण, ही सगळी त्याच्यासाठी करायच्या या गोष्टी आहेत. सो मुलांना तुम्ही काय सवयी लावता लहानपणापासून, या खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे मी म्हटलं मगाशी तसं की 2 आणि 3 वर्षाची मुलं स्क्रीन बघितल्याशिवाय जेवत नाहीत. काय बघतात स्क्रीनवरती, तर काहीतरी गोष्ट चालू असते. मग हीच गोष्ट जेवण भरवताना त्या आईनी, आजीनी, वडिलांनी सांगितली तर त्याला गरज नाही पडणार आहे स्क्रीनची. त्याला गोष्ट हवी आहे, त्याला ती एंटरटेनमेंट हवी आहे जी तुम्ही पण देऊ शकता. मग स्क्रीनची गरज नाही. सो मुलांच्यासाठी असेल तर आधी माझ्या मते घराने बदलायला पाहिजे. घराचे असे काही नियम असायला पाहिजेत स्क्रीन वापरण्याचे, तर ते मुलांपर्यंत त्या पद्धतीने पोचणार आहे. पण मुलांना बंद करा असं म्हणून ते होणार नाही, कारण ती नेसेसिटी आणि ती गरज आहे आपली आता सध्याची. मी यात एक माझा अनुभव सांगते. माझं मूल लहान होतं, 3-4 वर्षाचं. त्यालाही असंच मोबाईल हवा असायचा. पण तो जो मोबाईल मी कुठेतरी वर ठेवून दिला आणि मी स्वतःही नाही बघितला आणि म्हणजे त्यालाही नाही दाखवला, तर त्याला आठवणही राहायची नाही. म्हणजे मला असं वाटतं की आपणच थोडंसं या गोष्टी प्रयत्नपूर्वक करायला हव्यात. म्हणजे खूप इझी वे, म्हणजे खातोय ना आता पटपट देऊन टाकूया असं न करता ते थोडं आपण त्याची एक न वापरण्याची पण एक सवय लावली, म्हणजे आपल्याला लावली पाहिजे आधी. आपल्याला लावली पाहिजे. मी आता पालकांचंच बोलते की मुलांची डील करताना पण खूपदा असं होतं ना की तुमचे खूप वर्क प्रेशर असतात आणि ते तुम्हाला घरी बसून ते करावंच लागतं. यात सगळ्याशी मुलांची डील करणं पण अवघड होऊन जातं की मी काम करते हे त्यांना समजावून सांगणं पण अवघड होतं. तर अशा वेळी काय करणं अपेक्षित आहे? आम्ही ना मुक्तांगणमध्ये नेहमी हे सांगतो की मुलांचा आणि पालकांचा किंवा इवन घरामध्ये अगदी मुलं नाही आहेत, सगळी मोठी माणसं आहेत, तरी एक मोकळा संवाद असणं खूप गरजेचं असतं. मुलांना ना तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट समजावून सांगता आणि त्या समजवण्यामध्ये प्रामाणिकपणा असतो. समजवायचं म्हणून समजवत नाही तुम्ही, त्यावेळेला मुलं ती गोष्ट पटकन पिकअप करतात आणि समजतात. म्हणजे आता समजा एखादी आई आहे की जिला घरी बसून वर्क फ्रॉम होम आहे, IT मध्ये काम करते आणि तिला काम करावंच लागणार आहे. 8 तास तिला लॅपटॉपवर काम करावं लागणार आहे. सो हे जेव्हा तुम्ही मुलांबरोबर कम्युनिकेट करताना आणि जेव्हा मुलं हे बघतात की खरंच आई कामच करते मोबाईलवर, लॅपटॉपवरती, आणि मग मला जर 8 तास काम करायचं आहे तर उरलेला वेळ जेव्हा माझं काम नाही, आता जेव्हा माझं काम बंद आहे, त्यावेळेला मी स्क्रीन नाही वापरणार आहे. सो मला स्क्रीनचा वापर ह्याचं पण एक मॅनेजमेंट करायला पाहिजे, ज्याला आम्ही म्हणतो स्क्रीनचं बजेट करायचं, स्क्रीन टाईमचं बजेट करायचं. आपण जसं आपल्या घराचं फायनान्शियल बजेट करतो की कुठे काय, एखाद्या महिन्यामध्ये मला कळलंय की आता मला मोठा खर्च येणार आहे, तर मी बाकीचे खर्च कमी करणार आहे. तुम्ही किती कमवता, काय कमवता हा भाग वेगळा, पण आपण प्रत्येकजण बजेट करतो. तसं तुम्हाला स्क्रीन टाईमचं बजेट करायला पाहिजे की मला 8 तास कामासाठी वापरायचं आहे ना, मग एंटरटेनमेंट म्हणून मी स्क्रीन नाही वापरणार. मग मी मुलांची गप्पा मारीन, खेळीन, पुस्तक वाचीन, फिरायला जाईन. मुलं जेव्हा हे बघत असतात की ओके आई जेव्हा म्हणते काम करते तेव्हा काम करते आणि एरवी काही ती मोबाईल किंवा लॅपटॉप बघत नाही, मग त्यांना ते कन्व्हिन्स होतं. आपण काय करतो, आपण मुलांना खरं वाटावं किंवा असं मी काम करते पण तेव्हा आपण व्हॉट्सॲपवर काहीतरी बघत असतो किंवा आपण रील्स बघत असतो किंवा आपण शॉपिंग करत असतो ऑनलाईन, आणि हे मुलांना कळतं. तुम्ही काम करताय का तुम्ही वेगळं काही करताय हे तुमच्या एक्सप्रेशन्सवरनं मुलांना कळतं. तुम्ही सांगायची पण गरज नसते. सो हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ओपन कम्युनिकेशन हा भाग खूप महत्त्वाचा आहे. तुमच्याकडे जेव्हा पालक येतात आणि तुम्ही सांगितलं की काही ट्रीटमेंट या 3-3 वर्षसुद्धा चाललेल्या आहेत, तर अशा वेळी तुम्ही काय स्ट्रक्चर ठरवून देता का की मुलांनी असं, पालकांनी असं वागायला हवं, मुलांनी असं, की का इंडिव्हिज्युअली ते डिफरन्शिएट होतं प्रत्येकाचं? ह्याचं उत्तर द्यायच्या आधी ना थोडं मुक्तांगणविषयी सांगते. म्हणजे मुक्तांगण सुरुवात झाली 1986ला. सो डॉक्टर अनिता अवचट आणि डॉक्टर अनिल अवचट त्यांनी ह्याची सुरुवात केली. ती जी सुरुवात झाली ती अल्कोहोल, म्हणजे दारू, सिगरेट आणि ड्रग्स, अंमली पदार्थ ह्याच्या व्यसनासाठी म्हणून. म्हणजे त्यावेळेला आपण साधारण 80च्या दशकामध्ये खूप होतं ड्रग्सचं आपल्याकडे, ब्राऊन शुगरचं, आणि तेव्हा ती सुरुवात झाली. त्यावेळेला असं स्ट्रक्चर्ड व्यसनमुक्ती केंद्र असं कुठेच नव्हतं. सो
त्यांनी जे केलं की पेशंटकडनं शिका. पेशंटला काय हवं आहे, तुमच्याकडे येणारा रुग्णमित्र, म्हणजे आमच्याकडे येणाऱ्या पेशंटना आम्ही पेशंट म्हणत नाही, आम्ही रुग्णमित्र म्हणतो. सो त्यांची काय गरज आहे, त्या गरजेप्रमाणे त्यांना काउन्सिलिंग करा, त्यांना समुपदेशन करा आणि मग त्यातनं ती स्ट्रक्चर्ड ट्रीटमेंट तयार झाली. त्याचप्रमाणे गेल्या 6 वर्षामध्ये आम्ही आमची ही स्ट्रक्चर्ड ट्रीटमेंट आता हळूहळू तयार करतोय. कारण प्रत्येक वेळेला वेगळ्या प्रकारचे रुग्णमित्र येतात. कधी गॅमलिंगचा असतो, कधी गेमिंगचा असतो, कधी आता मी म्हटलं तसं ट्रेडिंगचं आहे. हे तर नवीन आहे. मी गेल्या माझ्या मते 6-8 महिन्यामध्ये असे रुग्णमित्र आमच्याकडे आलेत. त्याच्यामुळे त्या पद्धतीने त्या वेळेला वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला त्यांनाही सांगायला लागतात आणि घरच्यांनाही सांगायला लागतात. आपल्याकडे आपण काय करतो, 1 महिना तो रुग्णमित्र आपल्याकडे आतमध्ये राहतो. सो सगळ्यात पहिली गोष्ट काय होते, तर 1 महिना पूर्णपणे स्क्रीनपासून लांब आहे. त्यांच्याही हे लक्षात येतं की मला 1 महिना स्क्रीन नाही मिळाली तर माझ्या आयुष्यात काहीच फरक नाही पडला. उलट मी व्यायाम करायला शिकलो, मी योगा करायला शिकलो, मी वाचायला शिकलो, मी ऐकायला शिकलो, या सगळ्या गोष्टी लोकांमध्ये मिक्स व्हायला शिकलो. हा एक वेगळा कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये पण यायला लागतो. आणि मग बाहेर गेल्यानंतर खूप सिव्हिअर असेल, म्हणजे खूपच जास्त त्याचं वापर असेल, तर आपण सांगतो पहिला एखादा महिना शक्यतो मोबाईलपासून लांब राहा. तुला कोणाशी फोनवर बोलायचं आहे, फोनवरती बोलायला हरकत नाही, पण स्क्रोलिंग नाही करायचं, स्क्रीनवरती काही शोधत नाही बसायचं, किंवा टी व्ही बघ पण मोबाईल किंवा आयपॅड नाही बघायचं. अशा छोट्या छोट्या वेगवेगळ्या गोष्टी आपण त्यांना डिस्चार्ज नंतर काय करायचं हे आपण त्यांना सांगतो. बऱ्याच वेळेला बरेच जण स्वतःहून, मी आता जसं मी पहिल्या त्या मुलाचं उदाहरण दिलं, त्यांना असं वाटतं की नाही, मला अजून तो कॉन्फिडन्सच नाही आहे की बाहेर जाऊन मी हे करू शकतो. मग ते म्हणतात आम्हाला अजून 1-1.5 महिना इथे राहायचं आहे. तर आपण त्यांना राहायला देतो. कंपल्सरी आपण कोणालाच करत नाही, पण स्वतःहून ते म्हणाले तर आपण त्यांना मग पुढचा अजून 1 महिना किंवा अजून, मग आता तो मुलगा म्हणला की नाही, मी ग्रॅज्युएशन कंप्लीट होईपर्यंत मी इथे राहणार. मग तो तिथे राहिला, तिथे त्यांनी काम केलं. मग त्याचं शेअरिंग बऱ्याच जणांनी ऐकून त्यातनं बऱ्याच जणांना बरं वाटतं. मग जेव्हा आम्ही शाळांमधनं अवेअरनेस घेतो तेव्हा मग ही मुलं जाऊन शाळेत बोलतात. सो जेव्हा एखादी व्यक्ती त्यातनं बाहेर पडली आहे, त्यांचं जेव्हा आपण ऐकतो ते खूप कन्व्हिन्सिंग असतं. आणि मग त्यांना पण तो एक कॉन्फिडन्स येतो की अरे मला हे करता येतंय, मी हे लोकांपर्यंत पोहोचू शकतोय. सो त्यांचा पण एक सेल्फ एस्टीम वाढायला मदत होते. अशा पद्धतीने मुक्तांगणमध्ये आपण ते काम करत असतो. ओके. आता तुम्ही सोशल मीडिया आणि स्क्रोलिंगबद्दल बोलला, तर हल्ली जर आपण बघितलं तर सगळ्याच म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच हे स्क्रोलिंग ॲडिक्टेड खूप जास्त आहेत. तर इंस्टाग्राम आणि फेसबुकची जी मदर कंपनी आहे मेटा, यांच्या विरोधात युरोपीय देशातील काही लोकांनी आणि अमेरिकेतील काही पालकांनी, म्हणजे स्वतः पालकांनी एकत्र येऊन ते कोर्टात गेले आणि त्यांनी सांगितले की ह्या ज्या कंपन्या आहेत त्या आमच्या मुलांचे मेंदू खराब करतात. तर तुम्हाला असं वाटतं का की अशी चळवळ ही भारतातही उभी राहायला हवी? हे इतकं गंभीर आहे आणि हे पुढे जाऊन खूप मोठं होऊ शकतं. गंभीर आहे का? हो, नक्कीच आहे. हां, आणि तुम्ही जर ॲक्च्युली बघितलं ना, तर फेसबुक काय, इंस्टाग्राम काय, या सगळ्याला एज लिमिट आहे की या एज लिमिटच्या पुढे जाऊनच तुम्ही तिथे रजिस्टर होऊ शकता. सो ही काळजी आहे तिथे घेतलेली. पण उद्या समजा माझ्या मुलांनी खोटी बर्थ डेट टाकली की तो आहे 10 वर्षाचा, पण त्यांनी बर्थ डेट अशी टाकली की तो 14 पूर्ण आहे आणि तो तिथे रजिस्टर झाला, तर तुम्ही आणि मी काही नाही करू शकत आहे. कुठे होतच नाही. मी त्याला आयडी, राईट, आयडी प्रूफ तिथे कोणी विचारत नाही तुम्हाला. त्याच्यामुळे ते करता येतं. हे करून उपयोग होईल का, ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही. पण जेव्हा अंमली पदार्थांच्या बाबतीमध्ये सुद्धा ना बरेच जण असं म्हणतात की सरकारने हे बंदच करायला पाहिजे, हे विकायलाच नको. हां, पण आपल्या हातामध्ये कुठची गोष्ट आहे, आपण त्याच्यावर काम करू शकतो. आम्ही मुक्तांगणमध्ये नेहमी हे म्हणतो की जे आपल्या कंट्रोलमध्ये आहे ना त्याच्यावर काम करा. आपल्या कंट्रोलमध्ये काय आहे, आपण काम कशावर करू शकतो, तर डिमांड रिडक्शनवरती. सप्लाय रिडक्शनवर काम आपण नाही करू शकत, ते आपल्या हातात नाही आहे. मग डिमांड रिडक्शन करण्यासाठी अवेअरनेस प्रोग्रॅम्स घ्या, मुलांना स्क्रीनचा प्रॉपर वापर कसा करायचा हे शिकवा, त्यांना स्क्रीनचा यूज कशासाठी करायचा हे शिकवा. तुमच्या घराचे असे काही नियम घालून घ्या. म्हणजे आम्ही काही रूल्स सांगतो बऱ्याच वेळेला अवेअरनेसमध्ये की तुमच्या घरामध्ये एक जागा किंवा एक रूम अशी असली पाहिजे की जी नो स्क्रीन झोन आहे, की तिथे गेल्यानंतर कुठचीच स्क्रीन तिथे नाही आणि दिवसातला निदान 1-1.5 तास तुम्ही त्या रूममध्ये घालवला पाहिजे. नाहीतर ती रूम आहे आणि तिथे कोणीच जात नाही आहे, असं पण उपयोगाचं नाही. किंवा तुम्ही जेव्हा जेवता तेव्हा जेवण एकत्र करा, त्यावेळेला कोणतीही स्क्रीन बघायची नाही.
किंवा बऱ्याच वेळेला लोक असं म्हणतात की आम्हाला गरज आहे ना 8 तास 9 तास काम करायला लागतं, मग त्यावेळेला आम्ही काय करायचं. तर तिथे सुद्धा आम्ही त्यांना म्हणतो एक 20-20 रूल वापरा, की तुम्हाला स्क्रीनवर काम करायला लागतंय ना, असं तर नाही की 8च्या 8 तास फोकस तुम्हाला स्क्रीनवर बघायचं आहे. 20 मिनटं झाली की 20 सेकंद तुम्ही स्क्रीनपासनं तुमचे डोळे दुसरीकडे बघा. तुम्ही डोळे बंद करून बसा किंवा काहीतरी झाडं बघा किंवा जाऊन चेहरा धुवून या, एक राऊंड मारून या. सो 20-20 रूल. 20 सेकंद झाली की 20 मिनटं झाली की 20 सेकंद तुम्ही ऑफ स्क्रीन बघायचं. त्याच्यामुळे आपल्या ब्रेनचा मेंदूवरती होणारा परिणाम कमी होतो. आपण स्वतःला जरी ऑब्झर्व केलं ना तरी बघा, आपण जेव्हा स्क्रीनमध्ये बघत असतो आणि आपण खूप एनग्रॉस्ड असलो त्याच्यामध्ये आणि आपल्याला कोणी हाक मारली, आयदर आपली चिडचिड तरी होते, आपलं लक्ष तरी नसतं, किंवा समोरची व्यक्ती काय सांगतीये हे एका सांगण्यात आपल्याला कळत नाही, आपल्याला ते परत ऐकायला लागतं. कारण या स्क्रीनचा डायरेक्ट इफेक्ट आपल्या मेंदूवरती होतो. बाकी कुठे तो नंतर दिसतो, पण होतो पहिला मेंदूवरती. हेच आपण पुस्तक वाचत असलो आणि कोणी हाक मारली तर असं होत नाही. आपण लक्ष देतो, आपल्याला लगेच कळतं, आपण ते काम करून मोकळे होतो. आणि हे फक्त मुलांच्या बाबतीत नाही, हे मोठ्यांच्या बाबतीत पण होतं. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही आता असं म्हणालात की ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीये त्या आपण बदलू नाही शकत. आत्ता मला स्वतःला एक आई म्हणून असं वाटतं की आता सगळ्यात मोठं चॅलेंज जर कुठलं असेल तर हे सगळं आहे आणि त्यात तुम्हाला शिस्त लावायची हा आहे. तरी पण असं होतं ना की एका लिमिट नंतर आपण हरतो. म्हणजे मी काम करतेय किंवा मी काहीतरी करतेय घरात आणि दर काही मिनिटांनी माझा मुलगा येऊन मला म्हणतोय की आई बोर होतंय, काय करू. तर अशा वेळी मी त्याला एक 2-4 ॲक्टिव्हिटी देते. पण त्या ॲक्टिव्हिटीनंतर पुन्हा असं होतं की आता काय करायचं, आई ते करून झालं, आता काय करू. तर हे सगळं बसवायचं कसं म्हणजे मी ना सतत यापासून दूर ठेवणं हे जरा अवघड नाही का वाटत. म्हणजे पालकांची खूप दमछाक होते हे सगळं करताना, असं मला वाटतं. सोना, एकतर छंद हा खूप महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे सध्या स्क्रीन या गोष्टीमुळे लहान नाही मोठ्यांचे पण छंद कुठेतरी बाजूला पडलेत. त्याच्यामुळे घरात मुलं आईवडिलांना किंवा आजी आजोबांना काही वेगळं करताना बघत नाहीत, की कोणी पेंटिंग करतंय, कोणी क्राफ्ट करतंय किंवा कोणी वाचन करतंय, हे खूप कमी दिसतं. हां, न्यूजपेपर आपण रोजचा वाचतो, पण त्याच्या व्यतिरिक्तचं जे वाचन आहे हे खूप कमी घरांमध्ये केलेलं दिसतं. त्याच्यामुळे आपल्याला मुलांना वेगवेगळे छंद जोपासायचे कसे हे समजा जर का आपण देऊ शकलो ना तर त्यांनी खूप फरक पडतो. आणि माझ्या मते सगळ्यात सोपं करण्यासारखं काय आहे तर मुलांना सांगायचं तुमचं स्क्रीन टाईम बजेट तुम्हीच ठरवा. रोज सकाळी उठल्यावर डिक्लेअर करायचं की आज दिवसभरात मी एवढा वेळ स्क्रीन बघणार आहे. मग ती समजा एखाद्या मुलांनी सांगितलं मी 2 तास बघणार आहे, तर ते 2 तास सलग असणार नाहीत. तू ठरव, सकाळी अर्धा तास, दुपारी अर्धा तास, संध्याकाळी 1 तास. 1 तास हा मॅक्सिमम टाईम लिमिट स्क्रीनवरती असण्याचा सलग. अर्धा तास, पाऊण तासपर्यंत ठीक आहे, पण 1चा 1.5 तास नाही होता कामा. सो तुझं स्क्रीन टाईम बजेट काय असेल, तुझं स्क्रीन टाईम लिमिट काय आजच्या दिवसाचं, हे त्या मुलांनी डिक्लेअर करायचं. आणि उरलेल्या वेळात तू काय करायचं हेही तुझं तू ठरव. आता प्लॅनिंग करायला लावायचं, त्यांना विचार करायला लावायचा. आणि ते विचार केल्याने जेव्हा मी माझं प्लॅन केलंय तेव्हा ती जबाबदारी पण माझी येते. आपण काय करतो पालक म्हणून, मुलांची जबाबदारी पूर्ण आपलीच असते. त्यांचा अभ्यास ही आपली जबाबदारी, त्यांचा रिझल्ट ही आपली जबाबदारी, तो चांगला होतोय, चांगला माणूस बनणार की नाही ही पण आपली जबाबदारी. हे नाही असू शकत ना. आपण एखाद्याचं आयुष्य आपण नाही जगू शकत. आपण त्याला देऊ शकतो, आपण सपोर्ट करू शकतो, आपण ॲव्हेन्यूज दाखवू शकतो, पण त्याच्यासाठीचा लागणारा सपोर्ट करणं आपल्या हातात आहे. त्यामुळे त्यांना जर आपण ही सवय लागली की तुझं तू प्लॅन कर आणि 2 तास म्हणजे 2 तास, त्याच्यानंतर त्याला ते थांबवायचं आहे. हे कुठेतरी आपल्या मोबाईलमध्ये ना एक डिजिटल वेलबिईंग नावाचं एक सेटिंगमध्ये आता सगळ्याच ह्याच्यात येतं. सो त्याच्यात तुम्हाला कळतं की कोणी किती वेळ, तुम्ही कुठच्या ॲपसाठी किती वेळ वापरला आणि टोटल तुमचं आजचं स्क्रीन टाईम किती आहे. माझी मुलं जेव्हा लहान होती आणि जेव्हा मी ह्याच्यावर काम करायला सुरुवात केली तेव्हा आम्ही घरामध्ये एक हा रूल केला होता किंवा इट वॉज लाईक अ हेल्दी कॉम्पिटिशन, की रोज सकाळी आपलं स्क्रीन टाईम लिमिट डिक्लेअर करायचं आणि रोज रात्री डिजिटल वेलबिईंग डिक्लेअर करायचं. सो तुम्ही जे सांगितलंय त्याप्रमाणे तुमचं डिजिटल वेलबिईंग असेल तर यू आर द विनर फॉर दॅट डे. आणि मग आठवड्याभराचं प्रत्येकाचं, आता समजा माझं आठवड्याभराचं सांगितल्याप्रमाणे झालं कन्सिस्टंटली, कुठेही पुढे मागे नाही झालं, देन आय एम द विनर त्या आठवड्यासाठी. आणि मला जे आवडतं ते मी
रविवारी करणार, पण परत तिथे कुठेही मटेरियलिस्टिक काही नाही. कारण मटेरियलिस्टिक गिफ्ट तुम्ही देणार म्हटल्यानंतर मग ते परत तिथे सगळं पुन्हा कनेक्ट तिथेच येऊन होतं. थांबतं. हां, त्यामुळे ते नाही करायचं. मग त्याला खायला काय आवडतं ते करून खायला घाला, फिरायला जायला जागा कुठची आवडते तिथे घेऊन जा. पण ह्या गोष्टी आईवडिलांपासून सगळ्यांनी करायच्या. हे फक्त मुलांसाठी नाही, हे आईवडिलांसाठी पण लागू आहे. किंवा घरामध्ये तुम्ही आल्यानंतर तुमचा मोबाईल तुम्ही लँडलाईन सारखा वापरा. त्याची एक जागा ठरवा, तिथे तो असेल. फोन वाजल्यावर तुम्ही जा, घ्या, बोला आणि परत तिथे ठेवा. तुम्हाला अर्जंट मेसेजेस काही येणार असतील किंवा तुम्हाला मेसेजेस चेक करणं गरजेचं आहे. मग आता आम्ही काउन्सिलिंग करतो, सो बऱ्याच वेळेला पेशंट कधीतरी पटकन एखादं काहीतरी त्याला हवं असतं आणि ते मेसेज केलेला असतो. दर अर्ध्या तासाने जाऊन मेसेजेस चेक करा, गरजेचे आहेत ते रिप्लाय करा, परत फोन ठेवून द्या. तुम्ही जेव्हा हे करताय असं दिसतं तेव्हा मुलं पण हे करायला लागतात. त्यांना गरज नाही पडत मोबाईलची. रोज मुलांबरोबर अर्धा पाऊण तास एखादी ॲक्टिव्हिटी करा. गेम्स खेळा. बोर्ड गेम्स कितीतरी आता नवीन नवीन प्रकारचे आलेत. हे बोर्ड गेम्स मुलांबरोबर खेळणं ही एक ॲक्टिव्हिटी होऊ शकते. हे करा म्हटलं की बऱ्याच वेळेला पालकांचं असं येतं की वेळ नाही आहे. आपण वेळ काढू शकतो. रोज नका खेळू, 2-3 दिवसातनं एकदा खेळा. आपण जर ते काउंट काढलं ना, की आपण इंस्टाग्रामवर, फेसबुकवर किती असतो, मोबाईलमध्ये ती येतात आकडे, तुम्ही किती वेळ घालवला या आठवड्यात किंवा दिवसभरात. तर आपला जवळजवळ 1 तास 2 तास असे असतात की आपण ते त्याच्यावर घालवलेले अगदी. असतात. तोच जर आपण वेळ इकडे आपण देऊ शकलो तर कदाचित ते होऊ नक्कीच. शकतं. आणि अर्धा तास पण पुरतो मुलांना तुमचा. हो. खुश होतात क्वालिटी मुलं. टाइम क्वालिटी फक्त टाइम इज स्पेंड इम्पॉर्टंट. करणं. मी सुरुवातीपासूनच याच्यात जास्त उपदेशात्मक नाही घेतलं. याचं गांभीर्य पालकांना कळावं, हाच माझा या सगळ्यातनं हेतू होता. आणि मुक्तांगणच्या केसेस आपण बघितल्या की आता दर महिन्याला दर आठवड्याला 3 ते 4 केसेस तुमच्याकडे असतात. म्हणजे ह्याचं व्यसन किती वाढलंय हे आपल्याला या सगळ्यातनं कळू शकतं. पण तरीही मला असं वाटतंय की तुम्ही जसं म्हणालात की आपणच याच्यावर सोल्युशन काढायचं आहे आणि आपल्याकडनंच ते शक्य होईल. म्हणजे आपण सगळं काही व्यवस्था थांबवू शकत नाही. आपल्याला यातनं सोल्युशन काढणं शक्य आहे. तर मला असं विचारायचं आहे की अशा तुमच्याकडे काही केसेस घडल्यात का की खूप एक्स्ट्रीम केसेसमध्ये किंवा वाईट कंडिशनमध्ये ही मुलं होती आणि आता त्यातनं ओव्हरकम होऊन छान जगतात. मी म्हणत नाही की त्यांना पुढे लागेल व्यसन किंवा नाही, पण आता या घडीला तरी ते त्यातनं छान बाहेर आलेत. असं काही केसेस आहेत? मगाशी मी तुम्हाला सांगितलं तो ती एक आहे. 21-22 वर्षाचा मुलगा होता की जो आता व्यवस्थित जॉब करतोय आणि त्याचं सगळं छान चालू आहे. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की या गेम्समधनं आणि ह्याच्यातनं जिंकता येत नाही, आपण हरतोच कायम. पण मुक्तांगणमध्ये आमच्याकडे एक केस आली होती की ज्याच्यामध्ये हा मुलगा साधारण 25-26 वर्षाचा असेल, तो जिंकला जवळजवळ 2-2.5 कोटी. बापरे. आणि प्रचंड मेहनती, प्रचंड हुशार. अर्थात हे जे गॅम्बलिंगमध्ये जिंकणारे असतात ना, हे खूप हुशार असतात आणि त्यांना नंबर्सशी खेळणं हे खूप चांगलं जमतं. तेव्हाच तुम्ही जिंकू शकता किंवा तेव्हाच तुम्ही त्या ह्याच्यामध्ये जाऊ शकता. जेव्हा आपल्याला नंबर्सची भीती असते तेव्हा आपण जातच नाही तिकडे. ह्या मुलांनी ते जिंकल्यानंतर आता मी जिंकलोय, तर आता माझ्याकडे पैसे आहेत, तर आता मला थांबता आलं पाहिजे ना. पण हे थांबता नाही येत. आता मी जिंकलोय, आता मला अजून पाहिजे, अजून पाहिजे. चॅलेंजेस हवे असतात सतत आयुष्यात. चॅलेंजेस हवे असतात आणि कुठेतरी ती एक ग्रीड किंवा हाव असते ना, मग अजून का नाही, मग अजून का नाही. आणि त्या ह्याच्यामध्ये ते 2.5 कोटी तर गेलेच, पण त्याचं जवळजवळ 2 कोटीचं परत कर्ज झालं. बापरे. आणि मग तो मुक्तांगणमध्ये ॲडमिट झाला. पण त्या ॲडमिशन नंतर मग तो जो त्याचा प्रवास होता की जिंकण्यापासनं ते आता कर्ज केलंय. सो त्याचा एक मेंटॉर होता त्याच्या गावामध्ये की ज्यांनी त्याला शिकवलं होतं ट्रेडिंग कसं करायचं. मग इथे हरल्यानंतर त्यांनी काय सुरुवात केली की मी ट्रेडिंगमधनं पैसे कमवीन आणि ते पैसे मी इथे वापरीन. पण त्या ट्रेडिंगमध्ये त्याला समहाऊ नंतर कधीच पैसे मिळवता आले नाहीत. कायमच ते त्याचे जात राहिले. कारण कुठेतरी ते प्रेशर होतं की हे पैसे घेऊन मला इकडे वापरायचे. त्याच्यामुळे मग तो मुक्तांगणमध्ये ॲडमिट झाला. मग त्यांनी जवळजवळ 3 महिने ट्रीटमेंट घेतली आमच्याकडे आणि आता तो त्याच्या गावाला जाऊन ट्रेडिंगच करतोय अजूनही, पण तो व्यवस्थित ट्रेडिंग करतोय. सो कसं असतं ना, म्हणजे आम्ही मुक्तांगणमध्ये म्हणतो की कुठचंही व्यसन लागायला फक्त ते तो अंमली पदार्थ किंवा आता स्क्रीन हेच कारणीभूत नाही आहे. आपल्या स्वभावातले काही वीकनेसेस असे असतात की जे तुम्हाला तिकडे घेऊन जातात. कारण आज आपण सगळेजण स्क्रीन वापरतो, पण प्रत्येकजण ॲडिक्शनमध्ये नाही आहे ना. याचा अर्थ आपल्याला कळतं कुठे थांबायचं. मग ज्यांना कळत नाही
किंवा ज्यांना काही ठराविक गोष्टी कोपअप करता येत नाहीत, एखाद्याचा स्ट्रेस असेल, एखाद्याचा अँगर असेल किंवा एखाद्याला काय कॉन्फ्लिक्ट्स मॅनेज नाही करता येत, की मग तो आधार म्हणून काहीतरी वेगळं बघितलं जातं, ज्याला आपण डिफेन्स मेकॅनिझम म्हणतो, पळवाट म्हणतो. तिथे लोक ॲडिक्शनकडे जातात. मग मुक्तांगणमध्ये आम्ही काय करतो तर ॲडिक्शन करू नका किंवा हे थांबवा, ह्याच्यापेक्षा तुम्ही ॲडिक्शनमध्ये का गेलाय या कोर रिझनवर काम करायचा प्रयत्न मूळ करतो. प्रश्नावर. हां. मग तिथे तुम्ही काम केलं ना आणि एकदा मला कळलं की मला माझे प्रॉब्लेम्स कसे डील करायचेत, की मला पळवाट नाही लागत. बरोबर. आणि मग बऱ्याच वेळेला आमच्याकडे रुग्णमित्र काय करतात की जिथे एखादी अशी कठीण परिस्थिती येते की आता मला लक्षातच येत नाही आहे काय करायचं, कुठेही महाराष्ट्रात राहणारा असेल ना तो मुक्तांगणमध्ये येऊन राहतो 2 दिवस. अच्छा. आणि तुम्ही सोबर असाल, तुम्ही काही केलं नसेल तर तुम्ही मुक्तांगणमध्ये येऊन राहू शकता, तुम्ही काउन्सिलिंग घेऊ शकता. सो एकदा तुम्ही ॲडमिट झालात की यू आर लाईफ मेंबर. तुम्हाला जेव्हा केव्हा मदत लागेल तेव्हा मुक्तांगण असतं. अच्छा. आमचे मुक्तांगणचे म्हणजे जवळजवळ 24 ते 26 फॉलोअप सेंटर्स आहेत ओके. महाराष्ट्रामध्ये. म्हणजे आता औरंगाबादमधला एखादा संभाजीनगर तिथला एखादा रुग्णमित्र असेल आणि त्याला काही अडचण आली तर तिथले व्हॉलेंटियर्स किंवा आमचा एक काउन्सिलर तिकडे दर महिन्याला जातो, तिथे त्याला काउन्सिलिंग मिळू शकतं. सो ही जी सपोर्ट सिस्टम आहे ना, या सपोर्ट सिस्टमनी या रुग्णमित्रांना खूप चांगली, इवन कुटुंबियांना चांगली मदत होते. त्यांना माहिती असतं की प्रॉब्लेम आला तर कुठे जायचं, कोणाला फोन करायचा. बरोबर. आणि ती मदत त्यांना तिथले व्हॉलेंटियर्स पण करतात. बऱ्याच वेळेला त्यांना मुक्तांगणपर्यंत यायची पण गरज पडत नाही. सो अशा बऱ्याच, म्हणजे आता मी केसेस सांगायला लागले तर कदाचित आपण बराच वेळ बोलू, पण गॅम्बलिंगच्या खूप केसेस येतात. ओके. म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम पेक्षाही गॅम्बलिंगच्या जास्त येतात. आणि कसं आहे, आपल्याकडे मुक्तांगणमध्ये सगळे मेल पेशंट्स आहेत, सगळे पुरुष आहेत. त्याच्यामुळे फक्त पुरुषांच्या केसेस जास्त बघितल्या जातात. पण याचा अर्थ असं नाही की स्त्रिया त्याच्यामध्ये नाहीच आहेत. स्त्रियाही आहेत. स्त्रिया जास्त सोशल मीडियावर असतात. सोशल मीडिया, ऑनलाईन शॉपिंग ह्याच्यामध्ये मुलींचं किंवा स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे. पण मग ते आम्ही अशा वेळेला OPD बेसिसवर त्यांना काउन्सिलिंग करतो. पण OPD बेसिसवर पोचणारी लोकं कमी असतात, इथपर्यंत ॲडमिशनसाठी येणारी जास्त असतात. त्याच्यामुळे सध्या गॅम्बलिंग, स्टॉक ट्रेडिंग ह्याच्यावरचे हे पेशंट्स खूप जास्त आहेत. सोशल मीडियावरचे वगैरे तर आहेत. आणि कसं असतं, तुम्ही अंमली पदार्थाच्या किंवा दारूच्या व्यसनात असलात की तुम्हाला मोबाईलचं व्यसन हे असतंच हमखास. कारण त्यावेळेला करणार काय दुसरं, तुमच्या हातात मोबाईलच असतो. त्याच्यामुळे तो एक भाग बऱ्यापैकी आहे. आता हळूहळू त्याचा ॲक्सेप्टन्स यायला लागला आहे की मी जास्त वापरतोय, माझी बाकीची कामं राहत आहेत. म्हणजे ना, एक आमचं स्लोगन नाही म्हणणार, पण जे आम्ही नॉर्मली वापरतो की यूज, मिसयूज आणि अब्यूज. कुठच्याही ह्याच्यासाठी, म्हणजे तुम्ही व्यसनच म्हणायला पाहिजे असं नाही, पण कुठची तुमची एखादी सवय, जोपर्यंत ती सवय तुम्हाला हेल्दी आहे, जी तुम्हाला त्रास देत नाही आहे, म्हणजे ज्याला आपण यूज म्हणतो, तोपर्यंत ते ठीक आहे. जेव्हा ते मिसयूजकडे जायला लागतं त्यावेळेला तुम्हाला त्याच्यावर काम करायला पाहिजे. म्हणजे आपण जिथून सुरुवात केली होती की ती मुलगी, तिला फार बाउन्सर ठेवावे लागले आणि 14-15 वर्षाचीच मुलगी आहे मला वाटतं ती, आणि इतकं टोक ते गाठलं गेलं. सो तो यूजवरनं मिसयूजकडे आणि तो काळ कळतो आपल्याला, तो प्रवास लक्षात येतो, आजूबाजूच्या लोकांना, बघणाऱ्यांना पण लक्षात येतो. सो तो लक्षात आल्यावर तिथे जर काम झालं ना तर कदाचित आपण अब्यूजपर्यंत जाणार पण नाही, ॲडिक्शनपर्यंत जाणार पण नाही. मला फक्त आता शेवटचा एक प्रश्न विचारायचा आहे की आपण ना, जे पालक अवेअर आहेत त्यांच्याबद्दल बोललो, ते मुक्तांगणपर्यंत पोहोचतात. पण ना, खूप असे पालक आहेत किंवा अशी मुलं आहेत ज्यांना माहितीच नाही आहे की हे ॲडिक्शन काय आहे, ह्याला ॲडिक्शन म्हणायचं असतं. आणि आपण खूप व्हिडिओ पण बघतो की मुलं अशी स्क्रोल करतात, लहान लहान, छोटी छोटी, झोपेत पण, म्हणजे हातात मोबाईल नसताना पण. तर मग अशांसाठी आपण मुक्तांगणकडून काही समाज प्रबोधनपर कामं करतोय आपल्या संस्थेकडून? आपण वेगवेगळ्या शाळांमधनं रेग्युलरली घेत असतो अवेअरनेस प्रोग्रॅम्स, जनजागृतीचे प्रोग्रॅम्स आपले. जवळजवळ दर महिन्याला एक 5-7 प्रोग्रॅम्स आपण करतो अवेअरनेसचे. आता आपण त्याच्यामध्ये स्क्रीन ॲडिक्शन पण ॲड केलं आहे. पूर्वी फक्त अंमली पदार्थाचे होते. आणि फक्त शाळा नाही, शाळा, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज, कॉर्पोरेट्स, वेगवेगळ्या NGOज, ह्या सगळ्यांबरोबर आपण हा अवेअरनेसचा काम करत असतो. पण ना, कुठेतरी अजूनही ही मानसिकता नाही आहे की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. ते सगळं अगदी हातातून, जेव्हा मी आजारी पडीन तेव्हाच मी डॉक्टरकडे जाईन.
मला त्रास होत नाहीये ना आत्ता, मग तोपर्यंत ठीक आहे, त्रास झाल्यावरती आपण बघू. पण हा त्रास होऊ शकतो, ह्याच्या न होण्यासाठी मी काय करायला पाहिजे. तर म्हणजे मुक्तांगण मित्र म्हणून आमचं यूट्यूब चॅनल आहे. सो त्याच्यावर पण आम्ही छोटे छोटे असे व्हिडिओज टाकलेत की वेगवेगळ्या टिप्स आहेत की तुम्ही काय काय करू शकता. ते सुद्धा समजा लोकांनी बघितले तरी त्यांना कळेल की आपल्याला काय करायचंय. आणि मग जेव्हा लक्षात येतं की आता मला नाही शक्य आहे, तर ते कुठे पोचायचं, कोणाकडे जायचं, मदत कशी घ्यायची, हे सगळं आम्ही त्या मुक्तांगण मित्रच्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेलं आहे. त्याच्यामुळे तिथनं मदत नक्की मिळू शकते. तुम्ही आत्तापर्यंत बरीचशी म्हणजे अल्कोहोलवाली व्यसनं पाहिली आहेत, डिजिटलवाली व्यसनं पाहिली आहेत, त्यात अनेक प्रकार पाहिले आहेत. तर जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल की ह्या सगळ्या व्यसनांच्या जाळ्यात न अडकण्यासाठी तुम्ही काय करायला हवं? मला असं वाटतं ना, एकतर योग्य व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. रोज सकाळी आपल्या दिवसाची सुरुवातच मुळी व्यायामाने झाली पाहिजे. दुसरं, प्रत्येकाने आपले छंद जोपासा. म्हणजे आपण आपल्या छंदांमधनं जो काही आनंद मिळतो ना, तो कशातनंच मिळणार नाही. आणि वेगवेगळे, म्हणजे असं काही गरज नाही की आपल्याला एखादा छंद जोपासल्यावर त्याच्यामध्ये मास्टरीच मिळायला पाहिजे. पण निदान आपल्याला आनंद मिळेल असं काहीतरी आपल्याला करता आलं पाहिजे. निसर्गामध्ये, निसर्गाजवळ राहण्याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये मोकळा संवाद ठेवा. जितका मोकळा संवाद घरामध्ये असेल, जेव्हा मला कळतं ना मला काही प्रॉब्लेम आहे तर मी घरी जाऊन सांगू शकते, त्यावेळेला मी निश्चिंत असते. त्यावेळेला मला माहिती असतं की घरी जाऊन मला समजून घेणारी लोकं आहेत. मग मला बाहेर कोणाच्या मदतीची आणि कोणाच्या सल्ल्याची गरज पडत नाही. बरोबर. येस. सो आत्तापर्यंत असे अवेअरनेस प्रोग्राम खूप झालेत की मुलांनी डिजिटल, पण आता याचा आपण गांभीर्य दाखवून देण्याचा प्रयत्न करतोय की हे हळूहळू कसं वाढतंय आणि पुढच्या काळात हे आपल्याला जर थांबवायचं असेल तर आत्तापासूनच आपण काय काळजी घ्यायला हवी. सो थँक्यू सो मच मॅम, तुम्ही Thank you. आलात आणि इतके छान इनपुट्स दिलेत. तर मी स्वतः आता माझी डिजिटल टेस्ट नक्की करून बघेन, डिजिटल नक्की. ॲडिक्शन टेस्ट. येस, थँक्यू Thank you. थँक्यू सो मच.